ओके. हरिओम सगळ्यांना. चालेल. आज हा पातंजली योगदर्शनाचा आपला चौथा भाग आहे. तर या आधीच्या भागांमध्ये आपण योगाची व्याख्या बघितली होती. त्याच्यानंतर योगामध्ये असलेले आपले जे चित्तवृत्तींचा आपल्याला निरोध करायचा आहे, तर चित्तवृत्ती काय आहेत त्या आपण बघितल्या होत्या. त्यांची 5 संख्या बघितली होती आणि त्या काय काय आहेत त्याच्या व्याख्या सुद्धा बघितल्या होत्या. त्याच्यानंतरच्या याच्यात दिलं होतं की ह्या ज्या चित्तवृत्ती आहेत त्या कशा आपण दूर करायच्या आहेत. तर त्याच्यात दिलेलं होतं की अभ्यास आणि वैराग्याने आपण याचा निरोध करू शकतो, या दूर करू शकतो, दूर सारू शकतो. आता अभ्यास आपण बघितलं होतं की अभ्यास कसा करायचा आहे, तर सतत करायचा आहे, प्रयत्नपूर्वक करायचा आहे, दीर्घकाळ करायचा आहे, निरंतरता त्याच्यात असली पाहिजे, त्याच्यावरती आपला विश्वास असला पाहिजे आणि आपला ते करण्यामागची व्यवस्थित श्रद्धा असली पाहिजे. त्यावेळेला तो अभ्यास आपला व्यवस्थित होणार आहे. तर आता आपण वैराग्य काय आहे हे याच्यात बघणार आहे. पुढे पतंजली महर्षींनी वैराग्याबद्दल सांगितलेलं आहे की वैराग्य काय आहे. तर पुढचं जे सूत्र आहे त्याच्यात वैराग्याची डेफिनेशन दिलेली आहे की दृष्टानुश्रवित विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम असं सांगितलेलं आहे. तर दृष्टानुश्रविक, दृष्ट आणि अनुश्रविक असा हा शब्द आहे. दृष्टानुश्रविक म्हणजे दृष्ट म्हणजे बघणे, जे आपण बघितलेलं असतं, आणि अनुश्रविक म्हणजे ऐकलेलं. दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य, विषय म्हणजे आपण हे जे काही बघतो किंवा काही ऐकतो त्यांचे जे विषय असतात त्याच्या मागे आपलं मन धावत जातं. एखादी गोष्ट बघितली ती किती सुंदर आहे, त्याच्या बाबतीतले विचार आपल्या मनात सुरू असतात आणि मग ते हेच बघावं सारखं असं वाटत असतं. एखादं सुंदर चित्र बघितल्यानंतर परत परत ते बघावं असं वाटतं. एखादा आपण चित्रपट बघितला, आपल्याला आवडला, तर आपण तो परत परत बघत राहतो ना. त्याचप्रमाणे याच्यात दिलेलं आहे की दृष्ट अनुश्रविक विषय वितृष्णस्य, म्हणजे हे जे विषय आहे त्यांच्या बाबतीत आपल्याला वितृष्णा यायला पाहिजे. तृष्णा म्हणजे काय असते, आसक्ती असते, आपल्याला परत परत ती करायची. जसं आपल्याला तहान लागते ना परत परत, तसं तृष्णा म्हणजे ती गोष्ट करण्यासाठीची आपल्याला तहान असते. आता याच्यात सांगितलंय वितृष्णा म्हणजे ती गोष्ट आपल्याला सोडायची आहे, म्हणजे त्याची तृष्णा नको. तर मग या दोघी गोष्टी म्हणजे दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम. आता याच्या ज्या ह्या गोष्टी आहेत ते आपल्याला वशीकार करायचे आहे. वशीकार म्हणजे काय, आपण मनावरती आवरण घालणारे, आवर घालणारे आणि त्याच्यातून आपण हे वश करणारे, या ज्या गोष्टी होत आहेत त्याला वश करणारे. तर याच्यात सांगितलेलं आहे की ही जी वशीकार नावाची जी ही काही वैराग्य आहे हे कसं आहे, तर जे आपण पाहिलेले किंवा अनुभवलेले ऐकलेले विषय जे असतात यांच्या प्रती आपल्याला आसक्ती नको राहायला, आपण त्याच्याबद्दल विरक्ती आली पाहिजे, आपली त्याच्या प्रती वितृष्णा व्हायला पाहिजे. त्यावेळेला जे आपली स्थिती असते ती असते वशीकार नावाची वैराग्याचं ही स्थिती. आता नुसतं ऐकणं आणि नुसतंच बघणं याच्यात नाहीये, हे फक्त आपल्याला एक सॅम्पल म्हणून सांगितलेलं आहे की दृष्ट आणि अनुश्रविक म्हणजे जे बघितलेलं आणि ऐकलेलं. तर याच्यात आपल्या सगळ्याच जे ज्ञानेंद्रियांमार्फत आपलं ज्ञान होतं, आपण डोळ्यांनी बघतोय, कानाने ऐकतोय, जिभेने जे बोलतोय, त्वचेने जे अनुभव करतोय, स्पर्श ज्ञान, ते सुद्धा याच्यामध्ये येतं. तर ह्या सगळ्या आपल्या ज्ञानेंद्रियांच्या मार्फत आपण जे काही ज्ञान घेतोय याच्याबद्दलचे जे विषय निर्माण होत राहत आहेत, जे ज्ञान आहे ते पूर्ण ज्ञान नाहीये, त्याच्याबद्दलचे विषय आपल्या मनात निर्माण होत आहेत की जाणण्याची गोष्ट किंवा परत परत एखादी गोष्ट सतत करत राहण्यासारखी वाटतंय. तर ह्या ज्या गोष्टी निर्माण होत आहेत याच्यापासून आपल्याला ज्या वेळेला विरक्ती येईल, ज्या वेळेला त्याची वितृष्णा होईल, त्यावेळेला ते काय असेल, तर आपल्या निर्माण झालेलं असं हे वशीकार नावाचं वैराग्य असेल. म्हणून याच्यात काय सांगितलेलं आहे, दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम. आता याच्यात आपण हे बघितलं की वशीकार नावाचं जे वैराग्य आहे ते कसं आहे. आता हे वशीकार नावाचं वैराग्य बघितल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्या पुढची अजून स्टेप असते. हे वशीकार वैराग्य प्राप्त केल्यानंतर अजून काय असतं, तत्परम पुरुष ख्यातेर गुण वैतृष्ण्यम, म्हणजे तत्परम म्हणजे त्यानंतर हे जे वशीकार नावाचं वैराग्य आहे ते आपल्याला प्राप्त झाल्यानंतर काय करायचंय, पुरुष ख्याते गुण वैतृष्ण्यम. आता हे पुरुष म्हणजे स्त्री आणि पुरुष मधला हा पुरुष नाहीये. याच्यात आपण जमलिंग करतो की स्त्री आणि पुरुष मधला हा पुरुष आहे का, म्हणजे आपण मेल जेंडर दाखवतोय का याच्यात, तर तसं नाहीये. याच्यात पुरुष म्हणजे तो परमात्म्याचा जो अंश आपण म्हणतोय, आपला आत्मा जो म्हणतोय, जीवात्मा, त्याला इथे पुरुष नावाची संज्ञा दिलेली आहे की तत्परम पुरुष ख्याते गुण वैतृष्ण्यम. म्हणजे त्यानंतर हे जे ही पुरुष आहे म्हणजे हा जो आत्मा आहे त्याच्यातलं जे त्याचे जे गुण आहेत त्याच्यात
प्रति सुद्धा आपल्याला वितृष्णा निर्माण होते असं याच्यात सांगितलेलं. आता या पुरुष म्हणजे हा जो आत्मा आहे हा आपल्याला कळायला पाहिजे, याचं जे ज्ञान आहे ते आपल्याला व्हायला पाहिजे आणि त्याच्या प्रतीची जी वैतृष्णा यायला पाहिजे आणि त्यानंतर ही जी त्या पुढची ही वैराग्य आपण म्हणू शकतो. जसे वशीकार वैराग्य, त्याच्या पुढची एक स्टेप आपण गेलो तर आपल्याला काय होईल, आपण पहिले वशीकार वैराग्यामध्ये काय करतो, आपल्या मनाला कंट्रोल करतोय, आपल्या ज्ञानेंद्रियांना कंट्रोल करतोय, त्याच्यावरती कंट्रोल आणतोय. आता बघा याच्यामध्ये इतकं छान सांगितलंय की आपल्याला याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की वश करायचे आपल्या ज्ञानेंद्रियांना, कर्मेंद्रियांना आणि मन. आपली जी ही 11 इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन, त्याला आपण कंट्रोल करतोय, याच्यामध्ये नियंत्रित करतोय. ज्यावेळेला आपण मॉडर्न ह्युमन सायकोलॉजिस्ट जे असतात किंवा त्यांची जी तत्वज्ञानवाले जे लोक आहेत त्यांनी बघितलं असेल तर त्यांनी सांगितलंय की मनाला मोकळं सोडा. मनाला ज्यावेळेला आपण मोकळं सोडतो त्यावेळेला अराजकता जास्त प्रमाणात मासते. म्हणून इथे पतंजली महर्षींनी सांगताना काय सांगितलंय की त्याला आपल्याला नियंत्रित करायचंय, वश करायचंय, त्याला कंट्रोल करायचंय आणि हे कंट्रोल करताना हळूहळू आपल्याला ह्याच्यावरती कंट्रोल करत जायचंय. त्यावेळेला आपण त्याला वश करू आणि वशीकार नावाचं आपल्याला वैराग्य प्राप्त होईल. आणि त्याच्या पुढची ज्या वेळेला आपल्याला स्टेप करायची आहे, ज्यावेळेला आपल्या इंद्रिय कंट्रोलमध्ये असतील त्यावेळेला आपण आपल्या आतमध्ये बघू शकू, आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचू शकू. मग त्यावेळेला काय असणार आहे, तत्परम पुरुष ख्यातेर गुणवैतृष्यम, ह्या पुरुषाचे, ह्या आत्म्याचे जे गुण आहेत त्याचं वितृष्णा आपल्याला कळेल. हे पुढच्या सूत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सांगतात ना पतंजली महर्षी सांगतात की हे केल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होणार आहे, हे अभ्यास झालं, वैराग्य झालं, वैराग्याची आपण अजून एक स्टेप पुढे गेलो तर हे केल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होतं, तर त्याच्यात सांगितलेलं आहे की संप्रज्ञान समाधी आपल्याला प्राप्त होणार आहे. तर आता ही जी संप्रज्ञान समाधी आहे तर हिचे प्रकार आपल्याला सांगितलेले, ह्याच्यात सांगितलेले आहे वितर्क, विचार, आनंद, अस्मिता, रूपानुगमात संप्रज्ञात. म्हणजे हे जी संप्रज्ञात समाधी आहे याच्या सुद्धा स्टेप्स आहेत. हे पण पार करण्यासाठी आपल्याला एक एक स्टेप कव्हर करत जाणावे लागणार आहे. पूर्ण पुढे जाण्यासाठी एक एक स्टेप आपल्याला पार करावी लागणार आहे. आता याच्यात पहिले जे सांगितलेले आहेत आपण एकदा संप्रज्ञात बघू. संप्रज्ञात काय आहे, संप्रज्ञात असं म्हटलेलं आहे. प्रज्ञा म्हणजे एक प्रकारचं ज्ञान, एक विशिष्ट ज्ञान आपल्याला प्राप्त होणारे या प्रत्येक प्रकारच्या समाधीतून. पहिली काय आहे, वितर्कानुगत समाधी, वितर्क सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी काय आहे, विचारानुगत समाधी, विचार. त्याच्यानंतर आपल्याला प्राप्त होतो आनंदानुगत समाधी आणि त्यानंतरची आपली परिस्थिती जी असते, समाधीची स्थिती जी असते ती असते आपली अस्मितानुगत समाधी. ही जी संप्रज्ञात समाधी आहे म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं ज्ञान या समाधीमधून आपण प्राप्त करू शकणार आहोत असं याच्यात सांगितलंय. तर पहिली काय आहे, वितर्कानुगत समाधी. आता बघा तर्क वितर्क आपण जे करत असतो ते आपल्या मनाचे खेळ असतात. आता एखादी गोष्ट तुम्ही बघितल्यानंतर, डोळ्यांनी बघितली किंवा कुठल्याही इंद्रियांनी अनुभव केल्यानंतर आपल्या मनामध्ये काय निर्माण होत असतात, तर्क वितर्क निर्माण होत असतात. आता हे जे तर्क वितर्क निर्माण होत आहेत ते काय करायचे आपल्याला, यांनी सांगितलं वितर्कानुगत. हे जे तर्क आपण मांडतोय सारखे याच्यावरून त्याच्यावर, त्याच्यावरून त्याच्यावर, हे असं असेल म्हणजे ते तसं असेल, तसं असेल म्हणून हे असं असेल, हे जे तर्क आहेत हे आपण अनुभव करतोय आपल्या इंद्रियांच्या मार्फत. तर आता इंद्रिय जी आहेत आपली, हा थोडासा अजून महत्वाचा मुद्दा आहे की आपली प्रत्येक जी इंद्रिय आहेत ज्याच्याने आपल्याला ज्ञान प्राप्त होते, ही जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत ही पंचमहाभूत जे आहेत, ज्याला स्थूलभूत असंही म्हटलं जातं, त्यांचं प्रतीक आहेत. एक एक इंद्रिय एकेका आपल्या पंचमहाभूतांचं प्रतीक आहे. जसं आपण नाक जे आहे आपलं, हे पृथ्वी जे पंचमहाभूत आहे त्याचं प्रतीक आहे. त्याच्यानंतर आपले डोळे जे आहेत, नेत्र ज्याला म्हटलं जातं, ते अग्नी पंचमहाभूताचं प्रतीक आहे. त्याच्यानंतर आपण जिव्हा घेऊ तर जिव्हा जी आहे आपली ती जल महाभूताचं प्रतीक आहे, ज्याच्याने आपण रस ग्रहण करतो. त्याच्यानंतर कानाने आपण ऐकतो, कान हे जे आहेत हे आपले आकाश महाभूताचं प्रतीक आहे. तर हे जे प्रतीक आहेत आपले एक एक, त्याला आपण त्याच्या माध्यमातूनच आपण हे तर्क करतोय. आता हे जे तर्क करतोय हे याच्यातून जे आपली इंद्रिय आहेत एकेका महाभूतामुळे आपल्याला हे ज्ञान प्राप्त झालं. ही जी आपली इंद्रिय आहेत ती एकेका महाभूताचं मी सांगितलं तुम्हाला की प्रतीक आहेत. तर एकेका महाभूतामुळे तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होत आहे आणि त्याच्या आधारावर तुम्ही सगळी तर्क करतायत. आता हे तर्क जे आपण ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून प्राप्त करतोय ते आपल्याला सोडायचे आहेत. त्याच्यावरून आपलं जे विषय आपल्याला प्राप्त होत आहेत त्याच्यावरून आपलं लक्ष आपल्याला काढून घ्यायचं
त्याच्या प्रती अनासक्त व्हायचंय, तर ते कसं होणार आहे आपण, तर ही वितर्कानुगत समाधी आपल्याला प्राप्त होते. ज्यावेळेला हे जे इंद्रिय आहेत त्यांच्या माध्यमातून आपण एकेका महाभूतावरती कंट्रोल करत जातो, नियंत्रण आणत जातो. याला म्हटलं जातं साक्षात्कार करणं. साक्षात्कार करणं म्हणजे त्याच्याबद्दलचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. संप्रज्ञान समाधीमध्ये काय आहे की एकेका गोष्टीचं आपल्याला ज्ञान प्राप्त होतंय. आता बघा, या वितर्कानुगत समाधीमध्ये आपण ह्या तर्क ज्याच्यातून आपण करत असतो त्या स्थूलभूत म्हणजे हे जे पंचमहाभूत आहे याच्यावरती आपण साक्षात्कार करून घेतला आणि त्याच्यावरती नियंत्रण मिळवलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा पुढचा टप्पा आपल्याला पार करायचा आहे. आता हे जे प्रत्येक आपले पंचमहाभूत आहेत त्याचे सूक्ष्मभूत पण आहेत. सूक्ष्मभूत म्हणजे त्याला तन्मात्रा म्हटले गेलेलं आहे. तन्मात्रा म्हणजे आपण त्याचे विषय म्हणू शकतो. जसं बघितलं की आपण डोळ्यांचं आपलं काय होतं, अग्नी होतं. तर आपण डोळ्याने काय करतोय, बघतोय म्हणजे काय करतोय, त्याच्याने रूप बघितलं जातंय, म्हणजे ही त्याची झाली तन्मात्रा. रूप ही झाली आपल्या डोळ्यांची तन्मात्रा, जी आपली अग्नीची सुद्धा तन्मात्रा आहे. तर तसंच आपण जिव्हेने काय करतोय, रस ग्रहण करतोय. रस म्हणजे ही आपली झाली जल महाभूताची तन्मात्रा. तसंच आपण ज्या वेळेला नाकाने श्वास घेतो त्यावेळेला गंध येतो. गंध जो येतो म्हणजे वास येतो. वास आपण बघितलं, नाक जे आहे ते आहे आपलं पंचमहाभूतांपैकी पृथ्वी या महाभूताचं प्रतीक. मग त्याच्यातून आपण वास घेतोय. गंध काय आहे, तर हे पृथ्वी महाभूताची तन्मात्रा झाली. आता हे जे त्याची सूक्ष्म तन्मात्रा आहेत, सूक्ष्मभूत आहेत, याच्यावरती आता आपल्याला कंट्रोल करायचंय किंवा नियंत्रण करायचंय. तर कसं करणार आहे आपण, तर ह्या गोष्टींचा आपल्याला साक्षात्कार झाला पाहिजे. साक्षात्कार म्हणजे त्याच्याबद्दलचं ज्ञान पूर्णपणे प्राप्त झालं पाहिजे. की जर आपली इंद्रिय कंट्रोलमध्ये असतील तर हे सगळं दिसतंय आपल्याला, त्याचा अनुभव आपण करतोय. आणि ज्या वेळेला आपल्याला इंद्रिय कंट्रोलमध्ये आली त्यावेळेला हे दिसणं तर आहे, अनुभव करणं पण आहे, पण त्याच्याविषयीचे तर्क वितर्क आपले बंद झालेत. पुढच्या स्टेपमध्ये आपण जातोय. हे तर्क वितर्क करताना आपल्याला विचार करावा लागतो. ठीक आहे. तर विचारानुगत समाधीमध्ये हे जे तन्मात्रा आहेत त्याच्यावरून आपण हे विचार करत असतो. म्हणजे नाकाने आपण श्वास घेतल्यानंतर एखादा आपल्याला वास आला तर तो मोगऱ्याचा वास होता, त्याच्यावरून आपल्याला त्याच्याबद्दलची काहीतरी स्मृती आठवते की मी हा असा हार बघितला होता, मी त्या फोटोला हा हार घातला होता, असं आपल्याला काहीतरी आठवतो. मग त्याच्यावरून तो विचार निर्माण होतो आणि ह्या विचारांचा आपल्याला ब्रेक करायचा आहे, निरोध करायचा आहे. त्यावेळेला आपण त्याच्यावरती आपलं ध्यान केंद्रित करतो आणि ती समाधी प्राप्त करतो. ती आहे आपली विचारानुगत समाधी. त्याच्यानंतर आता एक एक स्टेप आपण पुढे जातोय. आपण आधी काय केलं, स्थूलभूत म्हणजे पंचमहाभूतांवरती आपण नियंत्रण प्राप्त केलं, साक्षात्कार करून घेतला त्यांचा. त्याच्यानंतर आपण काय केलं, सूक्ष्मभूत म्हणजे आपली जी तन्मात्रा आहेत त्यांच्यावरती नियंत्रण प्राप्त केलं आणि त्यांचाही साक्षात्कार करून घेतला. आता पुढचं जे आहे ते आहे आनंदानुगत समाधी. आनंदानुगत समाधीमध्ये आपण काय करणार आहे, तर ह्या वितर्क आणि विचाराच्या पुढच्या स्टेपमध्ये जातोय की जिथे आपल्याला परमोच्च आनंद जसा असतो, म्हणजे ह्या सगळ्या निघून गेल्यानंतर आपल्या मनामध्ये न वितर्क राहणारे, तर्क करायला काहीच गोष्टी नाही राहिल्या, विचार करायला काही आवाज म्हणजे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आपल्या काय म्हणतात वश झालेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती विचार करायला काहीही उरलेलं नाहीये. त्यामुळे जो आनंद प्राप्त होणार आहे तो परमोच्च आनंद आपल्याला प्राप्त होईल, तो आनंदानुगत समाधीमध्ये. कारण की तर्क राहणार नाही, विचार राहणार नाही, आपण स्टेबल स्थितीमध्ये येतोय. आता थोड्या प्रमाणामध्ये स्टेबल स्थितीमध्ये आपण यायला लागलोय. तर या आनंदानुगत समाधीमध्ये आपल्याला अजून पुढच्या स्टेपमध्ये आपण गेलेलो आहे की आपल्याला आनंद प्राप्त होतोय. ह्या ज्या गोष्टींमध्ये आपण एकेका गोष्टीचा साक्षात्कार करत चाललोय त्याच्यातून आपल्याला आनंद प्राप्त होतोय. हा आनंद आपल्याला अनुभवता येतो. तो कशातून येतो, या समाधीतूनच येतो. आता ह्या समाधीच्या पुढे जो आनंद प्राप्त होतोय आपल्याला त्याच्यामध्ये कळलंय की आपण आणि जीवात्मा, ईश्वर काय आहे याच्याबद्दलचं आपल्याला ज्ञान झालंय, ईश्वराबद्दलचं थोडंसं ज्ञान झालेलं आहे आपल्याला आणि तो आनंद आपल्याला प्राप्त होतोय. त्याच्या पुढे जाऊन आपण काय करणार आहे, आता शेवटचा संप्रज्ञान समाधीमध्ये कुठलं ज्ञान प्राप्त होणार आहे तर ते बघायचंय. ते आहे अस्मितानुगत समाधीमध्ये. आपल्याला संप्रज्ञात समाधीचं शेवटची स्टेप आहे अस्मितानुगत समाधी. आता ही जी अस्मितानुगत समाधी आहे, अस्मिता आपण म्हटलं तर अहंकार. ठीक आहे. आतापर्यंत आपण सगळ्याच गोष्टी स्थूलभूतांचं ज्ञान प्राप्त केलं, सूक्ष्मभूतांचं केलं. हे जे जग आहे, संसार आहे, त्याच्याबद्दलचं ज्ञान आपल्याला म्हणजे प्राप्त झालेलं आहे. कारण की ह्या स्थूल सूक्ष्मभूतांमुळेच आपले हे संस्कार काय आहे, जग आहे ते निर्माण झालेलं आहे. त्याच्याबद्दलचं आपल्याला ज्ञान प्राप्त झालं, आपल्याला आनंद प्राप्त झालाय. पण जो आनंद प्राप्त झालाय जीवात्मा आणि परमात्मा ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी अजूनही त्या मनामध्ये आहेत की मला हा आनंद प्राप्त झालाय, मी हे अनुभवलंय
हा जो मी मला जो अहंकार आहे तोच इथे अस्मिता म्हणून घेतलेला आहे. आपली अस्मिता म्हणजे काय असतं, तर आपल्यातला अहंकार असतो. आता हा अहंकार काही बाबतीतला चांगला असतो, काही बाबतीतला वाईट असतो. आता इथे जो अहंकार आहे तो पूर्णपणे वाईट नाहीये. याच्यात अहंकार जो आहे तो काय आहे, मी आणि परमेश्वर इथे आपण वेगवेगळं घेतलं गेलं म्हणून हा अहंकार आहे. आणि म्हणून ह्या समाधीला काय म्हटलेलं आहे, तर अस्मितानुगत समाधी. तर याच्यात आपल्याला पुढची जी स्टेप आपण प्राप्त करतो त्याच्यात काय होतं, तर अस्मिता राहते. मी अनुभवलं, मी कंट्रोल केला, मी वश केलंय आपल्या ज्ञानेंद्रियांना, मी स्थूल भूतांचा साक्षात्कार केला, मी सूक्ष्म भूतांचा साक्षात्कार केला आणि मला ही संप्रज्ञात समाधी प्राप्त झाली. मला याचं ज्ञान प्राप्त झालंय. कोणी केलंय, मी केलंय. कोणामुळे झालंय, माझ्यामुळे झालंय. हा मी जो आहे हा अहंकार आहे, अहमभाव असतो. तो अहमभाव जो असतो, ह्या अहमभावामुळे ह्या समाधीला काय नाव पडलेलं आहे, तर अस्मितानुगत समाधी. अहमभाव याला इथे अहंकार आणि अस्मिता ह्या दोन्ही गोष्टी सिमिलर आहेत म्हणून अस्मितानुगत समाधी. ह्या समाधीमध्ये काय आहे, तर अजूनही माझ्यामध्ये मीपणाची भावना, अहमभाव जागृत आहे, तो मी सोडलेला नाहीये. म्हणून ही जे आपल्याला वैराग्य प्राप्त होतंय हे परमोच्च कोटीचं नाहीये. आपण आधी काय बघितलं, वशीकर वैराग्य, ते काय होतं, अपर वैराग्य होतं. म्हणजे वशीकर वैराग्यामध्ये आपण फक्त इंद्रियांवरती कंट्रोल करत होतो म्हणून ते अपर वैराग्य होतं. आणि त्याच्यानंतर बघितलं की पुरुष ख्याते गुण वैतृष्ण, पुरुषाची म्हणजे आत्म्याचे जे गुण आहेत त्याच्यातनंही वितृष्णा होते, त्याचीही तृष्णा आपली निघून जाते. म्हणजे ते परमकोटीचं परवैराग्य झालं. आणि त्याच्यातून आपल्याला आता पुढे काय करायचंय, संप्रज्ञात समाधी आपण प्राप्त केली. आता संप्रज्ञात समाधी प्राप्त केली तर आपण एकेका गोष्टीचं ज्ञान मिळवलंय पण आपला अहंभाव अजून सुटलेला नाहीये. आपल्याकडे अजूनही तो अहंभाव आहे. आता आपल्याला तो अहंभाव कशात निर्माण झालाय, तर मीपणामध्ये झालाय, की मी हे केलंय आणि मी माझ्याकडनं एवढं झालेलं आहे. आता त्याच्या पुढे करायचं काय हे आपल्याला पुढच्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, की विराम विराम प्रत्ययाभ्यास पूर्व संस्कार शेषोन्य. म्हणजे हे काय करायचं सांगितलं याच्यात, विराम प्रत्यय अभ्यास पूर्व संस्कार शेषोन्य. आता ही जी अस्मितानुगत समाधी आहे तिला काय करायचं, आपल्याला विराम लावायचा आहे. विराम म्हणजे फुल स्टॉप ज्याला आपण म्हणतो ना, तर या अस्मितेला, ह्या मीपणाला, या अहमभावाला सुद्धा आपल्याला काय करायचंय, विराम लावायचा आहे. आता ह्या अहमभावाला ज्या वेळेला आपण विराम लावू त्यावेळेला आपली सिच्युएशन किंवा आपली जी स्थिती असेल तर ती काय असेल, तर त्यांनी सांगितलेलं आहे की संस्कार शेषून्य. म्हणजे ही अस्मितानुगत समाधी सोडल्यानंतर ही आपली स्थिती कशी असणार आहे, आपल्यात संस्कार शेष असणार आहेत. आता हे संस्कार जे आहेत ते पूर्वजन्मीचे असू शकतात, आपल्या जीवाचे असू शकतात, किंवा आपले जे पूर्वीचे संस्कार आहेत ते असू शकतात. आता हे जे संस्कार आहेत, हे म्हणाल तुम्ही की आपण जे वागतो बोलतो यातले संस्कार का, तर तसे नाहीयेत. आता जसं की एखादं बाळ जन्माला येतो तर त्याला सांगावं लागतं का की आईच्या स्तनातून दूध कसं ओढायचंय, नाही. कारण की का, तर त्याच्या आधीच्या संस्कारांमुळे त्याला हे माहिती असतं. आपण झोपल्यानंतर आपलं जे काही खातोय, आपण समजा मी संप्रज्ञात समाधी प्राप्त केली त्यानंतर मी खातेय आणि माझं जे पचन होतंय ते कशामुळे होतंय, तर माझा आतला जो जीव आहे त्याला हे संस्कार आहेत की हे पचन कसं करायचंय, हे खाल्लेलं याचं कसं पूर्ण पाचन करून एक्सक्रिशन करायचं कसं आहे, याचे संस्कार आहेत. आता हे छोटं उदाहरण झालं. असे आपल्यावरती अनेक जन्मोजन्मीचे संस्कार असतात आणि हे संस्कार जे असतात ते आपल्यामध्ये शेष राहतात. अशी ही स्थिती असते ज्यावेळेला आपण आपले जे अस्मिता ही जी स्थिती आहे म्हणजे अस्मितानुगत समाधी आहे तिला विराम दिला, आपल्या अहमभावाला सुद्धा विराम दिला, तर आपली काय स्थिती उरते, तरीही आपल्यात हे संस्कार शेष राहतात. आता हा जो अस्मिता आहे ही पूर्ण चालली जाईल का पूर्ण अस्मिता, अहमभाव चालला जाईल का, नाही. का नाही जात, कारण की जरी मी संप्रज्ञात समाधी प्राप्त केली, अस्मिता आहे माझ्याकडे, मी म्हंटल मी आता विराम करते तिच्यावरती आणि माझ्यात फक्त संस्कार शेष राहणार आहे. आता हे जीवाचा जो हा भाव आहे तरी कुठेतरी अशी जीवामध्ये एक ही राहील की मला असंप्रज्ञात समाधी प्राप्त करायची, ज्याच्यात असंप्रज्ञात म्हणजे काय, संप्रज्ञानात आपण प्राप्त करत होतो काही ना काही प्रकारचं ज्ञान, त्याचा साक्षात्कार आपल्याला होत होता, त्याची अनुभूती आपण घेत होतो. असंप्रज्ञात मध्ये कुठलंही ज्ञान प्राप्त होणार नाहीये, अशी ती अवस्था असणार आहे. आणि ह्या असंप्रज्ञात, याच्यात डिरेक्टली असं असंप्रज्ञात समाधी असं नाव नाहीये, पण संप्रज्ञात आहे तर असंप्रज्ञात पण आहे. मग असंप्रज्ञात मध्ये आपण कुठलंही ज्ञान प्राप्त नाही करत आहे, पण मग ती स्थिती आहे. मग हे ज्या वेळेला होतंय त्यावेळेला
ज्यावेळेला मी संप्रज्ञात प्राप्त करते, विराम पण लावते अस्मितेला, पण कुठेतरी होतं ना की मला मला जायचंय असंप्रज्ञात पर्यंत. आला ना तुम्ही परत, येतो की नाही, तो परत येतो मी. तर ही जी सिच्युएशन असते हिला आपल्याला हळूहळू टॅकल करावं लागतं आणि मग आपण पुढच्या ह्याच्यापर्यंत पोहोचत असतो. मग आता आपण ह्याच्यात बघितलं की संप्रज्ञात समाधीमध्ये आपण कुठपर्यंत जाणार आहे, अस्मितानुगत समाधी संप्रज्ञात पर्यंत आपल्याला मी जीवात्मा आणि परमात्मा याच्यातला फरक मला कळला आणि मी माझा अहंभाव अजूनही माझ्यात टिकून आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, त्याला विराम लावण्याचा प्रयत्न केला. तो विराम आपण लावतोय, पण आपल्यातले आधीचे जे संस्कार आहे, ह्या जीवाचे, ह्या आत्म्याचे जे काही संस्कार आहेत ते आपल्यामध्ये शेष आहेतच अजून. म्हणजे आपल्याला पूर्ण परमोच्च कोटीची जी समाधी असते, कैवल्य प्राप्ती असते, ती अजून नाही होणार आहे. कारण की काय, आपल्यामध्ये ते संस्कार शेष आहेत. म्हणून आता त्याच्या पुढची जी सिच्युएशन असेल आपल्या जीवाची, ज्याच्यात आपण अस्मितेला तर विराम लावतोय, पण तरी आपण त्याच्या पुढे अजून एक स्टेप जातोय. तर पुढची जी सिच्युएशन असेल त्याच्यात काय आहे, तर भव प्रत्ययो विदेह प्रकृती लयानाम. आता याच्यात दोन योगी सांगितलेले, भव प्रत्यय आणि विदेह प्रकृती. जसं आता अस्मिता होती, अस्मितामध्ये माझा अहंभाव होता, मी त्याला विराम दिला, पण माझ्यात संस्कार शेष आहे. आता हा जो भव प्रकृती लय योगी आहे त्याचा विषय सांगितलेला आहे, भव प्रकृती लय आणि विदेह प्रकृती लयाना. भव प्रकृती लय, आता बघा, भव आणि प्रकृती. भव म्हणजे काय, हे संसार किंवा जग, आणि प्रकृती, प्रकृती जे आपण हे काही जग आहे, प्रकृती आणि पुरुष याच्यात वेगळं घेतलंय. आपण समजूया की आपला आत्मा, जीवात्मा, हो, आणि पुरुष, तो एक वेगळा प्रकार. आणि प्रकृती आपण जे आहेत ते आपण ह्या जीवाचे जे बघतोय, जीवाने बघतोय, हे पूर्ण जग जे आहे हे ईश्वरापासून निर्माण झालेलं आहे. आणि जीवात्मा आणि परमात्मा एक आहेत, पण प्रकृती जी आहे ती वेगळी आहे. आणि प्रकृती कोणाच्या माध्यमातून चालवली जाते, तर ईश्वराच्या माध्यमातून. तर आता हे जे भव प्रकृती योगी असतात त्यांचं काय सांगितलेलं आहे, तर यांना हे जे प्रकृतीचे 25 अंग सांगितलेले, गुण सांगितलेले, त्यांच्याबद्दलची माहिती होते. हे 25 गुण काय आहेत ते आपल्याला पुढे येणार आहेत. तर त्यांच्याबद्दलची पूर्ण त्यांना अजून ज्ञान प्राप्त होतं. असे जे योगी असतात त्यांना म्हटलेलं आहे भव प्रकृती योगी, प्रकृती लयानाम योगी. म्हणजे भव प्रकृती, भव जग आणि प्रकृती म्हणजे हे जी सृष्टी चाललेली आहे त्याचे जे काही गुण आहेत 25 प्रकारचे, त्याच्याबद्दलची सगळी माहिती त्यांना प्राप्त झालेली आहे. असे हे योगी आहेत, हे भव प्रकृती योगी म्हणून सांगितलेले. जसं अस्मितेमध्ये अहंभाव असलेले योगी आहेत, ज्यांच्यामध्ये अहंभाव आहेच. त्याच्या पुढची स्टेप अजून कुठे गेली, तर भव म्हणजे या जगात काय आहे त्याचं काय पूर्ण ज्ञान, प्रकृती कशी वेगळी आहे, पुरुष कसा वेगळा आहे, प्रकृतीचे हे जे 25 गुण आहेत, 25 अंग आहेत, त्यांच्याविषयीचं पूर्ण ज्ञान असलेले योगी म्हणजे भव प्रकृती योगी. 25 गुण काय आहेत ते आपण पुढे बघणार आहे, ह्याच्यात पुढे येणार आहे. त्याच्यानंतर दुसरे आहेत विदेह प्रकृती लयाना. आता विदेह योगी काय आहेत, विदेह योगी म्हणजे आपल्या देहाविषयीचे, म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, त्याच्यानंतर आपलं जे पूर्ण चित्त, अहंकार, या ज्या गोष्टी आहेत यांच्याविषयीचं पूर्ण ज्ञान झालेले. आणि हा देह क्षणिक आहे आणि आत्मा जो आहे तो आपला अमर अजर आहे, हे ज्यांना माहीत झालेलं आहे, असे जे योगी आहेत त्यांना म्हटलं जातं विदेह योगी. तर आपण बघू शकाल की जे जनक राजा आहेत त्यांना म्हटलं जातं विदेह योगी. तर त्यांना ह्या सगळ्याचं ज्ञान झालेलं होतं, पण तरीही ते संसारात होते, पण त्यांचं जे संसारात असणं जे होतं ते फक्त नामापुरतं होतं. ठीक आहे, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं विदेह योगी. म्हणजे पूर्ण संसाराची पूर्ण त्यांना नॉलेज होते, आपल्या देहाविषयीचं पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, त्याच्यानंतर हे जे आपण स्थूल सूक्ष्म भूत पाहिले त्यांच्याविषयीचं सगळं ज्ञान त्यांना होतं, पण तरीही ते ह्या जगात असूनही ह्या जगातले नव्हते. असे जे योगी आहेत ते विदेह योगी म्हटले जातात. म्हणून जे जनक राजा होते, जनकपुरीचे जे म्हणजे जनक राजा जे आहे ते एक उपाधी आहे, ते एक पर्टिक्युलर हा राजा म्हणजे जनक राजा असं नाहीये. म्हणजे जे जनक राजा होते त्यांना विदेह योगी असं म्हटलं जातं. आणि हे जे विदेह योगी होते यांच्या जे राज्य होतं त्याच्यात अनेक जे विद्वान लोक होते त्यांना येऊन ज्ञान देण्याचं जे काय म्हणतात त्यांच्याबद्दलचं जे आपण म्हणतो ना डिस्प्यूट, काय म्हणतात ते डिबेट कॉम्पिटिशन असायची, सेम डिबेट कॉम्पिटिशन त्यांच्या इथे सुद्धा व्हायची जनकपुरीमध्ये. आणि ते जनक राजा भरवायचे
जे विदेह योगी होते त्याच्यातून त्यांना अधिक ज्ञान प्राप्त व्हायचं, त्यामुळे त्यांच्या ह्याच्यात अजून भर पडायची, म्हणून ते या गोष्टी करत होते. तर याच्यात हे दोन प्रकार आपण बघितले की एक एक स्टेप आपण एकेका गोष्टीतून पुढे पुढे जातोय, की एक गोष्ट सोडल्यानंतर दुसरी गोष्ट कशी सोडायची आहे आणि कसं कसं आपण विदेह योगी आणि भव प्रकृती लय योग्यापर्यंत पोहोचणारे याच्याविषयी आपण इथे जाणून घेतलंय. त्याच्यानंतर आपण पुढचा जो टप्पा आहे तो पुढच्या याच्यात बघणारे ईश्वर काय आहे आणि अजून हे जे असंप्रज्ञात समाधी आहे किंवा उपाय प्रत्यय समाधी जी आहे ती आपण कशी प्राप्त करायची आहे, त्याच्यासाठीची सांगितलेले उपाय काय आहेत ते आपण पुढच्या सेशन मध्ये बघूया. आता ह्या विषयीचे तुम्हाला काही आज जे मी सांगितलं त्याविषयीचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. मॅडम, तुम्ही 5 तत्व आणि 5 शरीराचे अंग सांगितले. त्यात अग्नी सांगितली, जीभ सांगितलं, डोळे सांगितले, कान सांगितले, 5 सांगितलं ते नाही लक्षात आलं. त्वचा 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 राहिलं माझं सांगायचं. त्वचा आकाशात आपलं वायूचं प्रत्येक. आणखी स्पर्श ज्ञान कशातून होतं, आपण वायूच्या याच्याने होतं, म्हणून मग वायू हे त्वचेचं महाभूत आहे. ओके, थँक्यू. हा.